मोठी बातमी आहे। जेलमध्ये कराडला मारहाण झाल्यानंतर बबन गीतेनं फेसबुकवर पोस्ट करून इशारा दिलाय। अंदर सब कुछ माफ है, अंदर सब मारना या मरना सब कुछ माफ है, अशी पोस्ट हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आली आहे। आपण पाहतोय की कराडला सकाळी मारहाण करण्यात आली होती जेलमध्ये। ती गीते गँगने केली होती आणि त्याची कारणं काही वेगळी होती। पण आता जेलमध्ये सब कुछ माफ है अशी पोस्टच फेसबुकवर अंडरवर्ल्डच्या गीतेने केली आहे। या हल्ल्यानंतर गीतेच्या पोस्टमधून कराडला इशारा दिला जातोय। अंदर मारना या मरना माफ है, अंदर सब कुछ माफ है। आपण मारलं तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही, आपण कोणत्याही गुन्ह्याचं अवलंबन केलेलं नाही, असा थोडक्यात इशारा या पोस्टमधून दिलेला आहे। असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। जेलमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडालाय, अशा प्रकारचं वातावरण जेलमध्ये पसरलंय का, असा प्रश्न यातून निर्माण होतोय। जेलमध्ये कोणताही कायदा लागू होत नाही का, असा प्रश्न यातून उपस्थित होतोय। तर जेलमध्ये मारहाण करणं, बबन गीतेंची पोस्ट व्हायरल झाली आहे। जेलमध्ये मारहाण करणं म्हणजे माफी आहे, ह्यात काहीही चुकीचं नाही, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। फेसबुकवर त्यांनी ही पोस्ट केली होती। ही पोस्ट त्यांनी कुठून केली, जेलमधूनच केली की बाहेर आल्यावर केली, हेही आता आपल्याला कळत नाहीये। तर जेलमध्ये मारहाण केली ही बबन गीतेंनी पोस्ट केली आहे आणि गीते गँगवर याचा संशय घेतला जात होता। त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय आणि आपली भूमिका त्याबाबतची त्यांनी स्पष्ट केली आहे। अंदर सब कुछ माफ है असं म्हणत त्यांनी फेसबुक पोस्टमधून आपण कोणतीही चूक केली नसल्याची ग्वाहीच थोडक्यात दिली आहे। आपण या प्रकरणी गिल्टी नाही, असं त्याचा म्हणण्याचा प्रयत्न आहे। आपण पाहतोय की हल्ल्यानंतर गीतेच्या पोस्टमधून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यात मोठी बातमी